समुद्रकिनारे गजबजले, सरत्या वर्षाला निरोप. 2026 जल्लोषात स्वागत. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये फटाक्यांची आतषबाजी. न्यूझीलंडमधील स्काय टॉवरही ठरला आकर्षणाचं केंद्र. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल. इतके नगरसेवक निवडून आणू. मीरा भाईंदरसह 29 पालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल. कृपाशंकर सिंह यांचं विधान. मुंबईमध्ये राहून मराठी माणसाचा अपमान. भाजपला परप्रांतीयांचा टक्का वाढवायचा. मनसे नेते अविनाश जाधवांचा हल्लाबोल. कृपाशंकर सिंह यांची जीभ छाटायला हवी. गजानन काळेंचं वक्तव्य. भाजपचे अधिकार कृपाशंकर सिंह यांना दिलेले नाही. महायुतीचे नेते मीरा भाईंदरमधील धोरण ठरवतील. उत्तर भारतीय महापौर होणार. या कृपाशंकर यांच्या वक्तव्यानंतर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर. ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत मुंबईचा वचननामा 4 जानेवारीला प्रकाशित होणार. 5 जानेवारीला पूर्व उपनगरात दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र सभा करत प्रचाराला होणार सुरुवात. निकालाआधीच भाजपचे 6 उमेदवार विजयी. कल्याण डोंबिवलीमध्ये रेखा चौधरी, रंजना पेणकर आणि आसावरी नवरे. धुळ्यामध्ये उज्ज्वला भोसले तर पनवेलमधून नितीन पाटील बिनविरोध. फडणवीसांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न दिल्यानं भाजप नाराज. उमेदवारांचा आक्रोश. अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी. भागवत कराड यांनी जातीवाद केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. भाजप शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म झाले बाद. प्रभाग 24 मधील भाजपच्या 3 जागेवरील आणि शिंदेच्या 2 जागांवरील एबी फॉर्म बाद. अपक्ष निवडणूक लढवावी लागणार. ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या उमेदवारांचा अर्ज बाद. प्रभाग क्रमांक 18च्या प्राची अनुप घाटगे आणि प्रभाग 16 ड चे अरविंद चव्हाण यांचा अर्ज अवैध ठरला. जाब विचारण्यासाठी नेते निवडणूक कार्यालयामध्ये दाखल. मीरा भाईंदर संभाजीनगरमध्ये फसवणूक. घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी. प्रताप सरनाईकांचं विधान. अशा प्रकारे एकमेकांवर फसवणुकीचं वक्तव्य करणं चुकीचं. नेत्यांमध्ये विसंवाद होईल. दरेकरांची प्रतिक्रिया.